नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत डेटा टाइप्स, फॉर्मॅट स्पेसिफायर्स, डिक्लेरेशन आणि इनिशियलायझेशन. तर सुरुवातीला हॅशटॅग इन्क्लूड stdio.h int main हे फंक्शन आणि त्यानंतर रिटर्न 0. आता त्यानंतर प्रथम डेटा टाइप्स. तर डेटा टाइप्स खूप सारे आहेत. सी प्रोग्रॅमिंगमध्ये काही ठराविक डेटा टाइप्स आहेत. त्यांपैकी मी काही तुम्हाला सांगते. तर त्यामध्ये इंट, फ्लोट, कॅर हे आज आपण पाहणार आहोत. तर इंट हा डेटा टाइप इंटीजर व्हॅल्यू स्टोअर करण्यासाठी यूज होतो. फ्लोट हा फ्लोटिंग व्हॅल्यू म्हणजे जे डेसिमल नंबर्समध्ये असतात त्या व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी यूज होतो. तर कॅर हा कळलाच असेल तुम्हाला, कॅरेक्टर व्हॅल्यूज स्टोअर करण्यासाठी होतो. तर एखादा आपण व्हेरिएबल स्टोअर करून पाहू. इंट एक्स हा एक व्हेरिएबल आपण क्रिएट केला आहे. आता आपण इंट एक्स केलं याचा अर्थ एक्स नावाचा एक डब्बा क्रिएट झालेला आहे. तर आपल्याला त्यात एखादी व्हॅल्यू कशी स्टोअर करायची आहे. तर आता आपण इंट एक्स हे डिक्लेरेशन केलेलं आहे यूजिंग डेटा टाइप्स. तर त्यानंतर आता आपण जर एक्स इज इक्वल टू काही केलं तर ते एक्स नावाच्या डब्यात ती व्हॅल्यू जाईल, पण ती व्हॅल्यू इंटीजर टाईपची असली पाहिजे. त्यामुळे आता इथे मी एक व्हॅल्यू टाकलेली आहे 15. आता ही त्यात स्टोअर झाले का हे पाहण्यासाठी आपण ती प्रिंट करून पाहू. आपण प्रिंटएफ फंक्शनचा यूज पाहिलेला आहे, पण यामध्ये ती व्हॅल्यू कशी पुट करायची. तर इथे यूज होतो फॉर्मॅट स्पेसिफायरचा. तर सुरुवातीला आपण प्रिंटएफ हे फंक्शन लिहून घेऊ, ब्रॅकेट्स, आणि त्यामध्ये डबल इन्व्हर्टेड कॉमासमध्ये आपल्याला इथे फॉर्मॅट स्पेसिफायर यूज करायचा आहे. तर वेगवेगळ्या डेटा टाईप्ससाठी वेगवेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर असतात. जसं की इंटसाठी असतो %d, फ्लोटसाठी असतो %f आणि कॅरसाठी असतो %c. अजून वेगवेगळे डेटा टाईप्स आहे आणि त्यांसाठी वेगवेगळे फॉर्मॅट स्पेसिफायर्स यूज करतात त्यांच्या व्हॅल्यू तिथे पुट करण्यासाठी किंवा त्या डिस्प्ले होण्यासाठी. तर इथे आता मी इंट एक्स घेतला आहे म्हणजे इंटीजर व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे. तर मला जर ती डिस्प्ले करायची असेल, पुट करायची असेल, तर त्यासाठी मी %d यूज करेन आणि इथे कॉमा द्यायचा असतो. त्यानंतर ज्या व्हेरिएबलची व्हॅल्यू मला प्रिंट करायची, डिस्प्ले करायची ते व्हेरिएबल, तर ते व्हेरिएबल माझं आहे एक्स. त्यानंतर सेमिकोलन. आता आपण हे रन करून पाहू. इथे एक्सची व्हॅल्यू प्रिंट झालेली आहे. जर मी एक्सची व्हॅल्यू चेंज केली, समजा मी इथे 20 लिहिला आणि जर मी करते रन, तर इथे 20 प्रिंट होतो आहे. जर मी हा एक्स इथे इनिशियल न करता डायरेक्ट इथे एक्स इज इक्वल टू समथिंग काहीतरी लिहिलं, तर आता माझा एक्स प्रिंट होतो. दोन्ही पद्धती सेम आहेत. आता हे झालं इंटीजर डेटा टाईपचं. त्यानंतर फ्लोट डेटा टाईप. फ्लोट, आता इथे दुसरं व्हेरिएबल मी क्रिएट करते. फ्लोट समजा ए इज इक्वल टू, आता याच्यात मी फ्लोटिंग व्हॅल्यू टाकू शकते म्हणजे डेसिमल व्हॅल्यू टाकू शकते. समजा मी इथे 2.5 ही व्हॅल्यू टाकली आणि त्यानंतर मी ती प्रिंट करणार आहे. तर आता इथे प्रिंट करताना इथे कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर यूज होईल? %f, कारण हे इथे आपण डेसिमल व्हॅल्यू घेतलेली आहे आणि फ्लोट हा डेटा टाईप यूज केलेला आहे. आणि इथे कॉमा देऊन जो व्हेरिएबल आपल्याला डिस्प्ले करायचा आहे तो व्हेरिएबल ए सेमिकोलन. आता रन करूया.
इथे आपण नेक्स्ट लाईन घ्यायचं विसरलो, त्यामुळे दोन्ही प्रिंटिंग एकत्र आलेले आहे. आपण आता इथे बॅकस्लॅश एन यूज केल्यामुळे जे पुढे आपण काय करतो ते नेक्स्ट लाईनला जाईल. हे पहा 2.5 आणि त्याच्यानंतर हे जे %f आहे ते डिफॉल्ट पुढे 6 डेसिमल पॉईंट प्रिंट करून देतं. तर आपण इथे 2.5 केलं, त्यामुळे 2.5च्या पुढे तेवढे पॉईंटच्या पुढे तेवढे डेसिमल पॉईंट्स आलेत. आता जर आपण इथे %fच्या जागी जर d यूज केला तर काय होईल? %d हा इंटिजर डेटा टाईपसाठी यूज होतो, फॉर्मॅट स्पेसिफायर. पण जर इथे आपण फ्लोटमध्ये a हा स्टोअर केलेला आहे, a व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे, पण आपण तो प्रिंट करताना %d करतो आहे, तर काय होईल? तर आपण रन करून पाहूया. तर इथे काहीतरी गार्बेज व्हॅल्यू येते. पण पुन्हा %f करून पाहू, तर इथे 2.5 आणि त्याच्यापुढे पॉईंट्स येतात. त्यापुढे आपण आता कॅरेक्टर डेटा टाईप पाहूया. कॅरेक्टर डेटा टाईपमध्ये आपल्याला कॅरेक्टर स्टोअर करायचे आहेत. इथे सिंगल इन्व्हर्टेड कॉमा यूज होतो आणि समजा मी इथे ए यूज केला आहे, ए कॅरेक्टर स्टोअर केलेला आहे. आता हे मला डिस्प्ले करायचं आहे. तर इथे मला काय यूज केलं पाहिजे, कोणता फॉर्मॅट स्पेसिफायर यूज केला पाहिजे, तर %c कॉमा देऊन जे व्हेरिएबल मला डिस्प्ले करायचे ते इथे मी ch असं यूज केलेलं आहे कॅरेक्टर म्हणून, आणि इथे सेमिकोलन दिला आहे. ओके, नेक्स्ट लाईन बॅकस्लॅश n नेक्स्ट लाईनसाठी यूज होतो. रन केला तर इथे ए प्रिंट झालेला आहे. आता इथे पण आपण ट्राय करून पाहू की जर इथे %d असेल तर काय होईल. इथे 97 का प्रिंट झाला? ही कोणती गार्बेज व्हॅल्यू नाही, तर ही ASCII व्हॅल्यू आहे जी की प्रत्येक अल्फाबेट प्रत्येक कॅरेक्टरला असते. तर तीही मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ASCII व्हॅल्यूज दाखवेन. आता या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट केलेलं आहे की डेटा टाईप्स खूप सारे आहेत, पण त्यातील मेन काही यूज होणारे आहेत ते इंट, फ्लोट आणि कॅरेक्टर. तर इथे आपण डिक्लेरेशन केलेलं आहे, इनिशियलायझेशन केलेलं आहे आणि त्याबरोबर ते आपण प्रिंट देखील त्या व्हॅल्यू पुट करून प्रिंट देखील केलेले आहेत.